फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शिक्षक भरती 2025-26 जी होत आहे, आज दुपारी असणारं लगभग 3:30 वाजता सर्व असणाऱ्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रेफरन्स जनरेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग काय समस्या येत आहेत तर तो बघा. हे साईट तुमच्या समोर ओपन केल्यानंतर तुम्ही जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू इथं गेल्यानंतर तुमच्या समोर असा ऑप्शन येत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या जनरेट प्रेफरन्स याच्यावर क्लिक करत आहात किंवा टच करत आहात. त्याच्यानंतर तुमच्या समोर काय पॉपअप विंडो ओपन होते पहा. अशा प्रकारचा असणारा पॉपअप विंडो येत आहे. ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल, दोन्हीचे प्रेफरन्स तुम्ही जर समजा जनरेट करायला गेलात तर तुमच्या समोर अशाच प्रकारचा असणारा पॉपअप विंडो येत आहे. बघा, आता हे विदाऊट इंटरव्ह्यूचे होते. आता मी तुम्हाला या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचे दाखवतो. बघा, या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आहे. जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स इथं क्लिक करतोय मी आणि त्याच्यानंतर मग तुमच्या समोर आता परत जनरेट प्रेफरन्स असा ऑप्शन येईल जिथं वर लिहिलेलं असेल विथ इंटरव्ह्यू आणि मग तुम्हाला तिथं पण काय येतंय ते पण असणारं लाईव्ह दाखवतो. पाहून घ्या पहिले, नंतर याच्यावर तो सोल्युशन पण मी तुम्हाला सांगतो. पण थोडासा धीर धरा, काळजी करू नका. बीपी वाढून घ्यायचा नाही, हार्ट रेट वाढवायचे नाहीत. बघा, आता इथं लिहिलेलं आहे जनरेट डिलीट प्रेफरन्स या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू. बघा, इथं मी जनरेट प्रेफरन्स करतोय. परत इथं कोणत्या प्रकारची पॉपअप विंडो आहे त्या पाहून घ्या एक वेळ तुम्ही. म्हणजे भरपूर सारे विद्यार्थ्याचे मी असणारे मेसेज पाहिलेले आहेत की सर आम्हाला प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. सर आता काय करायचं, आमचं काही चुकलेलं आहे का? सर्व प्रोफाईल ओके आहे ते त्या ठिकाणी असणारं त्यांनी जे फॉर्म भरलेला आहे, सेल्फ सर्टिफाय केलेला आहे, तिथं सर्व माहिती चेक केली. दोन्ही आता बघा इथं पण आलंय ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल. याचा अर्थ हा विद्यार्थी पात्रच नाहीये का? बिलकुल पात्र आहे, पण हा सिस्टीमचा ग्लिच आहे जे की आत्ताच असणारं त्या ठिकाणी सर्व गोष्टी अपलोड झालेल्या आहेत. थोडासा आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी वाट बघावं लागणार आहे. जर कोणाचे प्रेफरन्स जनरेट झालेले असतील तर त्यांनी त्या ठिकाणी असणारा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8010904800 जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्या स्क्रीनवर तुमचे या वर्षीचे प्रेफरन्स जनरेट झालेले असतील तर स्क्रीनशॉट पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही मदत करता येईल. पण सध्याच्या घडीला बघा किती वाजता सांगतोय मी ही गोष्ट, वर तुम्हाला टाइम पण इथं दिसत आहे 4:08 हे सर्व दाखवतोय मी. कदाचित सायंकाळच्या 6च्या नंतर या सगळ्या समस्या सॉल्व्ह होतील. कुठलंही घाबरण्याचं कारण नाहीये. कोणी बीपी वाढू नका, हार्ट रेट वाढू नका. शांतपणाने असणारे 1-2-3 तास थांबा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. आपलं काहीच चुकलेलं नाही. सर्व उमेदवारांना हाच असणारा प्रॉब्लेम आहे, म्हणून घाबरून जाऊन त्या ठिकाणी असणारं कुठलंही पाऊल चुकीचं उचलू नका. थोडासा वेट करा. भरपूर टाइम आहे. 6 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत यांनी प्रेफरन्स लॉक करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि नक्कीच याला मुदतवाढ मिळेल, याच्यामध्ये काहीही शंका नाही. फक्त 5 दिवसाचा अवधी दिलाय. अजून नेक्स्ट असणारा 5 दिवसाचा अवधी मिळू शकतो, पण तेवढी वाट बघायची नाही आपण. 1-2-3 तासानंतर म्हणजे 6च्या नंतर किंवा होतील. जर तुम्हाला OTP येत नसेल लॉगिंग करताना तर माझा व्हॉट्सअप नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा OTPचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करण्यात येईल, याच्यामध्ये काही शंका नाही. मी याच्या अगोदरही ज्यावेळेस असणारं रजिस्ट्रेशन करताना म्हणजेच जेव्हा पोर्टल सुरू झालं टेट 2025 तेव्हा पण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी OTP येत नव्हते. मग त्या विद्यार्थ्यांनी असणारा मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला आणि अशा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, उमेदवारांच्या समस्या मी सोडवलेल्या आहेत. आणि इथंही तुमच्या OTPच्या समस्या असतील किंवा हा जो प्रेफरन्स जनरेटची समस्या इथं ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही काही असणारं त्या ठिकाणी करायची गरज नाही. फक्त 1-2-3 तास वाट बघा, त्याच्यानंतर प्रेफरन्स जनरेट करा. हा OTPचा प्रॉब्लेम असेल तर OTP साठी नक्कीच तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर अजून तुमच्या स्क्रीनवर इथं दिसत आहे. तुमचा OTPचा प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व्ह करून देईन. OTP तुम्हाला त्या ठिकाणी मी तुमच्या मोबाईलवर पाठवून पण दाखवेल. आलं लक्षात? तर शिक्षक भरतीच्या पुढच्या अपडेटसाठी तसंच काही समस्यासाठी आपलं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा अजून एक वेळ तुमच्या समोर असणारे मी प्रेफरन्स जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. परत तसंच या ठिकाणी असणारा ग्लिच दाखवतोय. हा सिस्टीमचा ग्लिच आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. बघा परत तसं झालं म्हणून काळजी नको. फक्त वाट बघा, थोडासा टाइम द्या, सर्व व्यवस्थित होईल. धन्यवाद. टेक केअर.